मागच्या व्हिडिओमध्ये आपण रब्बी पीक पाहणीबद्दल बोललो होतो, तर आज आपण पीक विमा आणि पेरणीपूर्वी काय काळजी घेतली पाहिजे तर याबद्दल बोलणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्ते, मी सायली. पीक विमा म्हणजेच क्रॉप इन्शुरन्स. आज इन्शुरन्स फार महत्वाचा आहे, कारण माणसाचं आयुष्य जसं अनसर्टन आहे तसंच निसर्गाचं चक्र सुद्धा अनसर्टन आहे, अनिश्चित आहे. आणि याला कुठेतरी आपणच जबाबदार आहोत. म्हणजे आपली आजची लाईफस्टाईल असेल, वाढती लोकसंख्या, प्रदूषण, वाढणारं औद्योगिकीकरण, यांत्रिकीकरण आणि आजचा होणारा हा विकास, तर या सगळ्यामुळे निसर्गाचं चक्र बदललेलं आहे. आज ऋतू पहिल्यासारखे राहिलेले नाहीयेत. कधी मुसळधार पाऊस येतो, तर कधी सुका दुष्काळ पडतो, कधी गारपीट, कधी महापूर. तर याचा थेट परिणाम शेतीवर आणि शेतकऱ्यांवर होतो, कारण शेती ही निसर्गावर अवलंबून असते. मग या नैसर्गिक आपत्तीमुळे होणारं जे पिकांचं नुकसान आहे त्याची भरपाई म्हणून जर तुमच्याकडे पीक विमा असेल तर तुम्हाला थोडंफार आर्थिक सहाय्य मिळू शकतं. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याकडे पीक विमा हा असलाच पाहिजे. पण या व्यतिरिक्त पिकांवर जे काही रोग होतात तर ते रोग आपण थांबवू शकतो का? तर नक्कीच थांबवू शकतो. कसं? चला बघूया. तर आईच्या गर्भात जेव्हा बाळ वाढत असतं तर तेव्हापासून त्या बाळावर संस्कार केले जातात, त्याला गर्भसंस्कार म्हणतात. तसंच बियाण्यांच्या पेरणीपूर्वी बियाण्यांवर संस्कार केले जातात, त्याला बीजसंस्कार म्हणतात. बीजामृताने हे बीजसंस्कार केले जातात. अर्थात बीजामृत हे गायीच्या गोमूत्रापासून आणि शेणापासून बनवलं जातं. आत्ताच्या ढगाळ वातावरणामुळे किंवा हवेमुळे काही रोगाणू किंवा जीवाणू, बुरशीजन्य जीवाणू असतील तर ते बियाण्यांच्या पृष्ठभागावर बसलेले असतात, चिकटलेले असतात. आणि आपण तशीच जर त्या बियाण्यांची पेरणी केली तर ते जमिनीत जातात, रोगांची संख्या वाढते, रोगाणूंची संख्या वाढते, मुळांद्वारे ते पिकांमध्ये प्रवेश घेतात आणि परिणामी पिकांवर रोग पसरतो. पण हेच जर आपण बीजसंस्कार केले तर बियाण्यांवर बसलेले जे बुरशीजन्य घटक असतात, जीवाणू असतात, रोगाणू असतात किंवा बियांमध्ये सुद्धा बीजांकुरणाला रोखण्यासाठी काही रासायनिक तत्व असतात, तर हे तत्व बीजामृतामुळे निष्क्रिय होतात. आणि त्यामुळेच बियाण्यांची उगवण क्षमता जी असते ती वाढते, बियाणं सशक्त होतात आणि परिणामी उत्पादन सुद्धा चांगलं मिळतं. आपण पाहिलं असेल की पेरणीनंतर लगेचच काही रोपं मलूल पडलेली दिसतात. तर याचं कारण म्हणजे त्यांच्या मुळ्यांवर फ्युझेरियम सारखे रोगाणू किंवा फायटोफ्थोरा सारखे हानिकारक बुरशींचा हल्ला झालेला असतो. पण जर बीजामृताने बीजसंस्कार केले तर बीजामृतामध्ये ट्रायकोडर्मा सारखे उपयुक्त बुरशी असतात, जे की या हानिकारक बुरशींचं नियंत्रण करते. आणि म्हणूनच पेरणीपूर्वी बीजामृताने बीजसंस्कार करणं हे फार गरजेचं आहे आणि त्यामुळे बऱ्याच अंशी रोगांपासून आपल्याला पिकांना वाचवता येऊ शकतं. आता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही बियाणं कुठून विकत घेता. हल्ली बरेचदा शेतकऱ्यांची बोगस बियाणं देऊन फसवणूक केली जाते. त्यांची उगवण क्षमता फार कमी असते. तर त्यामुळे तुम्ही अधिकृत जागेवरून, अधिकृत दुकानातूनच बियाण्यांची खरेदी करा. देशी बियाण्यांचं वाण वापरा. देशी बियाण्यांच्या बँका असतात, ज्याला आपण सीड बँक म्हणतो, तर तिथून तुम्ही बियाणं खरेदी करू शकता किंवा मग तुमची बियाणं तुम्ही स्वतः जोपासू शकता. देशी बियाण्यांचे वाण तुम्ही जोपासू शकता, त्याची साठवणूक करून ठेवू शकता आणि यामुळे तुमचा बियाण्यांचा होणारा खर्च सुद्धा वाचू शकतो. अशा पद्धतीने पिकांवर पडणारे रोग आपण थोड्याफार प्रमाणामध्ये रोखू शकतो. पण नैसर्गिक आपत्ती आपल्या हातामध्ये नाहीये. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारं पिकांचं जे नुकसान आहे त्याचं थोडंफार प्रमाणामध्ये भरपाई म्हणून, आर्थिक सहाय्य म्हणून पीक विमा असणं गरजेचं आहे. तर पीक विमा काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 7/12चा उतारा, 8अ चा उतारा. जर जमीन तुमच्या मालकीची नसेल तर जमीन मालकाचं संमतीपत्र पण लागू शकतं. याशिवाय तुमचं आधार कार्ड, बँकेचं खातं आणि पेरणीचा पुरावा लागतो. आता पेरणीचा पुरावा म्हणून तुम्ही पेरणीचा फोटो देऊ शकता किंवा मग पेरणीची नोंद असते 7/12वर, तर तो सुद्धा पुरावा म्हणून तुम्ही देऊ शकता. तर ही कागदपत्र महत्वाची आहेत, तर ही कागदपत्र अर्ज करताना तुमच्या जवळ ठेवा. आता अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीनेही करू शकता मोबाईलवरून. मुळात पीक विमा हे PMFBY म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना याच्या अंतर्गत काढला जातो. त्यामुळे PMFBYच्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्ही अर्ज करू शकता, pmfby.gov.in, किंवा मग PMFBYचं ऍप्लिकेशन पण आहे, ते तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि ऍप्लिकेशनवर जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. ऑफलाईन सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. CS सेंटर्स असतात, जसं की सरकारी सेवा केंद्र, तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता किंवा मग तुमचं जिथे बँक खातं आहे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये, तर तिथूनही तुम्ही अर्ज करू शकता. तुमचं जर ऍग्रिकल्चर लोन असेल तर कधी कधी त्या लोनमध्ये सुद्धा पीक विमा इन्क्लूड असतो, तर तेही तुम्ही तपासून घ्या. तुमच्या इथल्या कृषी सहाय्यकांना भेटून, तलाठींना भेटून सुद्धा तुम्ही पीक विमा काढू शकता किंवा एजंट्स असतात इन्शुरन्सचे, तर त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही पीक विमासाठी अर्ज करू शकता. बचत गट असेल तर बचत गटाद्वारे सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्याची अंतिम तारीख तुम्ही आधी तपासून घ्या आणि त्या अंतिम तारखेच्या पूर्वी अर्ज करा. हंगामाच्या अगोदर म्हणजे पीक पाहणीच्या अगोदर ती एक अंतिम तारीख असते पीक विमा भरण्यासाठी, तर त्या तारखेपूर्वीच पीक विमाचा अर्ज केला पाहिजे. तर ते एकदा तपासून नक्की घ्या. तुम्हाला ही सगळी माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर बीजसंस्कार आणि बीजामृत याबद्दल जर आणखी माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा. ही जर माहिती तुम्हाला
महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्ते.